आपल्यासोबत शहाजी बापू आहेत। राज्यात सध्या जोरदार धुमशान चालू आहे। काँग्रेसचे अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत असं सांगितलं जातंय, फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मात्र यामुळे आघाडीमध्ये जोरदार बिघाडी सुरू झालेली आहे। संजय राऊत वारंवार टोकाची टीका करायला लागलेत। आपल्यासोबत बापू आहेत। बापू, तुमचे जुने सहकारी मित्र अशोक चव्हाण तुमच्याकडे आलेले आहेत। आज या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे एक सर्वात ज्येष्ठ एकेकाळचे नेते अशोकदादा चव्हाण यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। वास्तविकता या निर्णयाला माझ्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्ट्यानं 8-9 महिने उशीर झाला। या 8-9 महिन्यापूर्वी निर्णय व्हायला पाहिजे होता, म्हणजे अजूनही बांधणी चांगली सगळी व्यवस्थित भाजपची करता आली असती, महायुतीची करता आली असती। आमच्या शिवसेनेला अनेक मतदारसंघात अशोकदादाचा हातभार लागला असता। परंतु जरी उशिरा निर्णय झाला तरी हा निर्णय त्यांनी राजकारणाच्या दृष्टिकोनातून घेतलेला सगळ्यात मोठा आणि चांगला निर्णय आहे। कारण अशोकदादा हे राजकारणातील मराठवाड्याचं विलासराव देशमुखांच्या नंतरचं एक प्रस्थ आहे आणि विलासराव देशमुख आणि अशोकदादा हे स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या तालमीत झालेले एक प्रबळ नेते आहेत। आणि आज चालू राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा खऱ्या नेत्यांची अवहेलना कशी करायची यातच गुंतलेला आहे। आणि त्यामुळं आज अशोकदादा चव्हाण आलेले तुम्हाला दिसलेले आहेत, परंतु अजूनही हळूहळू जे अपमानित होणारे मोठे नेते आहेत हे अनेक जण काँग्रेस पक्षात सोडून भारतीय जनता पक्षात येणार आहेत किंवा शिवसेनेत येणार आहेत। मला एक सांगा, फडणवीसांनी हेच सांगितलं, अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत। आता राज्यसभेची निवडणूक येते, 6वी जागाही महायुती लढवायच्या तयारीत आहे, लढवू शकतील? जर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांनी निर्णय घेतलेला असेल तर 6वी जागा ही निश्चितपणे महायुती नुसती लढवणार नाही तर 100% चांगल्या मताने विजयी करेल। आता तुमचा जसा परवा निर्णय झाला तसा अजित पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादीचा निर्णय 15 तारखेला होणार आहे। काय अपेक्षा आहे, काय वाटतं राष्ट्रवादी पक्षाबाबत? राष्ट्रवादी पक्षाच्या एकूण ज्या हालचाली झाल्या त्यात आता आयोगानं तर चिन्ह आणि पक्षाचं नाव अजितदादांनाच दिलेलं आहे आणि येणारे निकाली अजितदादांच्या बाजूनं लागतील। त्याला कारण असं आहे, बहुसंख्य मेजॉरिटी सर्वच पातळ्यावरची, तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून आमदार खासदारांच्यापर्यंत अजितदादांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून महायुतीत दाखल झालेला आहे। आणि ती अजितदादांची भूमिका राष्ट्रवादीच्या जवळजवळ 80% कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत आवडलेली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीची मतं अजून फुटलेली दिसतील? आघाडीजवळ मतच राहील का नाही शंका, एवढी वाईट अवस्था त्यांची झालेली आहे। आता आघाडी फक्त राहिली संजय राऊतांची नारळाच्या झाडाखाली आणि उद्धव साहेबांचे आपल्या मातोश्री बंगल्यातले, ह्याच्या पलीकडे आघाडी काय राहिलेली नाही। ही आघाडी रात्रंदिवस पाण्यात देव घालून बसली शरद पवार साहेबासहित, की काय बी करून एवढं प्रकाश आंबेडकरांना आमच्याकडे यावं तर आबरू वाचती, नाहीतर आमची राहिली सुरली आबरूसुद्धा येणाऱ्या निवडणुकीला निघून जाते। तरी संजय राऊत एवढं जोरजोरात टीका का करतोय मग? एकनाथ शिंदेंवर असेल, फडणवीसांवर असेल, मोदींवर असेल। राजकारणातला हा एक भाग आहे। ज्यावेळी पायाखालची माणसाच्या वाळू घसरत असते त्यावेळी माणूस मोठ्या मोठ्यानं ओरडत असतो। स्वतःचं घर जळायला लागल्यानंतर घराच्या पुढं उभं राहून दुसऱ्या नावनं बोंबा मारायच्या आणि त्यानं माझं घर पेट्रोल म्हणायचं, ही एक आपली चालत आलेली जुनी परंपरा आहे। ह्यांचं घर जळायला लागले आता आघाडीवाल्यांचं, महाविकास आघाडीचं, आणि संजय राऊत घरापुढं बोंबलून आमच्या नावानं ओरडतं। किती घरं जाळायला लागलाय? ती शिवसेना जाळली, राष्ट्रवादी जाळली, आता काँग्रेसही। एखाद्या माणसाची जन्मजात रासच असते, त्या माणसाचं पाऊल त्या घरात पडलं का त्या घराचं वाटोळ होऊन जातं।
त्यामुळे संजय राऊत जिथं असेल तिथं सगळं राजकारण उद्ध्वस्त वाटोळ झाल्याशिवाय राहणार. प्रकाश आंबेडकरांना काही सल्ला द्याल का ह्याच्यापासून लांब राहायचा? आता प्रकाश आंबेडकर हे फार वेगळ्या एका महामानवांच्या घरातले आहेत आणि ज्येष्ठ आहेत, सिनियर पोस्ट आहेत. मी सल्ला काय देणार नाही, पण मी टी व्हीवर बघितलं आंबेडकर साहेबांना मला मनापासून वाटतं याला एवढ्या चांगल्या घरातल्या माणसानं किंवा एवढ्या विचारवंत माणसानं असल्या संजय राऊताच्या आणि उद्धव ठाकरे यांना नादाला लागू नये. कारण उद्धव ठाकरेला संजय राऊताला शिव्या देण्यापलीकडे काय आलं नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष हा वैचारिक आहे, क्रांतिकारी आहे. महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे पाया असलेला आहे आणि त्यांच्या जसं इकडे ह्यांच्याकडे हे आधार असतो तसा आंबेडकर साहेबांची तस्विरी प्रकाश आंबेडकरांचं ही शक्ती आहे, ताकद आहे त्यांची. त्यामुळे आंबेडकर साहेबांना म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धक्का लागला असं कुठं प्रकाश आंबेडकर साहेबांनी करू नये असं मला वाटतं. कारण मोदी साहेब म्हणतायत 400+, सगळे मोठी नेते म्हणतायत 400+, मुख्यमंत्री म्हणतायत 400+, आणि ही संजय राऊत म्हणते 40सुद्धा पार करणार नाही. आता नशिबानं त्या ठाण्याला एक वेड्याचा इस्पितळ आहे असं म्हणते ती, आम्ही काय बघितलं नाही. पण आमच्या ग्रामीण भागात असं येड्यावरून कोण वागलं आहे म्हणायची, ह्याला लागा ठाण्या इस्पितळात घालायची. तसाच राऊताला ते मुंबईतनं उचलायला लागतं आणि ठाण्याच्या इस्पितळात टाकायला लागतं. राऊताचं बोलणं ही फक्त महाराष्ट्रातल्या जनतेची बुद्धिमत्ता भडकवणं, विचलित करणं आणि लोकांना खऱ्या सत्यतेपासून वास्तवतेपासून भरकटवत दूर कुठंतरी घेऊन जाणं हा त्याचा प्रयत्न चालला आहे. पण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, विचारवंताचा बुद्धिमंताचा महाराष्ट्र आहे. संजय राऊताचं ही बडबडणं तुम्हाला एकदा तरी गेल्या 2-2.5 वर्षात कुठे यशात दिसलं? हे आपटते ती तोंडावून पुन्हा अजून उड्याच मारते. जेवढं उड्या मारते तेवढं जास्त जोरात आपटते. तिने जास्त जोरात आपडणार आहे. तर हे होते शहाजी बापू. ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण आलेले आहेत, अनेक लोक येतील महायुतीकडं आणि राज्यसभेची 6वी जागा तर लढणार नाहीत तर जिंकूसुद्धा शकतील. हे 2-3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एकत्र आले तर राज्यात काहीही घडू शकतं असं त्यांनी सांगितले. कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, सांगोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.